नमस्कार. तुम्ही पाहत आहात माधव गायकवाड राजकारण आणि समाजकारण यूट्यूब चॅनल. बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो, राज्यसभेच्या निवडणुकीसाठी तयारी पूर्ण झालेली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या वतीने राज्यसभा म्हणजे वरिष्ठ सभागृह, आणि या वरिष्ठ सभागृहाच्या एकूण 7 जागा रिक्त झालेल्या आहेत. आणि त्या 7 जागा भरत असताना महाराष्ट्रामधील आमदारांची संख्या तर सत्ताधारी पक्ष म्हणजे महायुती यांच्या आमदारांची संख्या पाहता त्यांचे 6 उमेदवार सहज निवडून येतील व विरोधी पक्ष म्हणजे महाविकास आघाडी यांच्या आमदारांची संख्या पाहता त्यांचा फक्त एकच उमेदवार निवडून येईल. जर महायुतीने त्यांचे 6 उमेदवार दिले व विरोधी पक्षाने त्यांचा 1 उमेदवार दिला तर बिनविरोध ही निवडणूक होईल. तर महायुतीच्या वतीने म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या वतीने भारतीय जनता पार्टीचे 4 खासदार राज्यसभेवर जाऊ शकतात, तसं त्यांचं ठरलं आहे. आणि त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना यांचा 1 खासदार त्या ठिकाणी होईल. आणि त्याचप्रमाणे सुमित्रा देवी पवार यांचा 1 खासदार त्या ठिकाणी दिल्लीमध्ये जाऊ शकतो वरिष्ठ सभागृहामध्ये. तर महाचर्चेअंती विरोधी पक्ष म्हणजे महाविकास आघाडी यांनी अनेक चर्चा विमर्श करून माननीय ज्येष्ठ नेते माननीय शरद पवार साहेब यांची नियुक्ती केलेली आहे. यांचे एकमताने त्यांनी विचारांती शरद पवार साहेबांना त्या वरिष्ठ सभागृहामध्ये पाठवायचं असं ठरलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे माननीय सुमित्रा देवी पवार यांनी त्यांचा मुलगा पार्थ पवार यांचं नाव सुचवलं आहे त्या वरिष्ठ सभागृहाचे सभासद होण्यासाठी म्हणजे खासदार होण्यासाठी. आता पहा, हे वरिष्ठ सभागृह असतं 6 वर्षासाठी. आणि या वरिष्ठ सभागृहाची रचना घटनाकारांनी अत्यंत अभ्यासपूर्ण सगळ्या विषयाचा एक वेध घेऊन आणि सखोल चर्चा करून ही 2 सभागृह या लोकशाही परंपरेमध्ये म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा ही निर्माण केलेली आहे. तर राज्यसभा ही 6 वर्षासाठी असते, तर ही राज्यसभा असते 250 सभासदांची. आणि त्याच्या 250मध्ये 12 सभासद हे राष्ट्रपती नियुक्त, राष्ट्रपतींना अधिकार असतो की 12 सभासद ते 12 खासदार राष्ट्रपती करू शकतात. आणि उर्वरित वेगवेगळ्या राज्यातील आमदार त्यांच्या संख्यानुसार त्या ठिकाणी आपले प्रतिनिधी पाठवत असतो. तर वरिष्ठ सभागृह म्हणजे त्या वरिष्ठ सभागृहामध्ये जे कोणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मान्यवर आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे जे मान्यवर आहेत, म्हणजे थोर समाजसेवक असतील परंतु त्यांचा कुठला मतदारसंघ नसतो पण त्यांचं फार मोठं कार्य असतं, असे थोर समाजसेवक यांना देखील त्या वरिष्ठ सभागृहामध्ये वेगवेगळ्या पक्षाच्या माध्यमातून पाठवलं जातं किंवा राष्ट्रपतीच्या वतीने ते मान्यवर त्या सभागृहाचे सभासद होतात म्हणजे खासदार होतात. त्याचप्रमाणे कोणी पत्रकार असतील, उद्योगपती असतील, कलाकार असतील, पेंटर, चित्रकार असतील, म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये बहुमोल कार्य करणारे मान्यवर ज्यांच्यावर कुठल्या प्रकारचा अपराध नाही, त्यांच्यावर कुठल्या प्रकारच्या केसेस नाहीत, अनेक मान्यवर, अनेक अत्यंत समाजातल्या चांगल्या व्यक्ती आणि त्यांच्याकडे असणारे गुण आहेत, त्यांचा जो अभ्यास आहे, त्यांचा जो देशाच्या प्रती त्यांनी केलेला अभ्यास असेल आणि त्यांच्याकडे ज्ञान आहे त्याचा उपयोग देशाला व्हावा. आणि म्हणून या वरिष्ठ लोकांना, मान्यवरांना संसदेमध्ये जाता यावं आणि म्हणून ही राज्यसभा घटनाकारांनी निर्माण केलेली आहे. तर या वरिष्ठ सभागृहामध्ये जात आहेत महाराष्ट्रातून विरोधी पक्षाच्या वतीने माननीय शरद पवार साहेब. माननीय शरद पवार हे अत्यंत वयोवृद्ध नेते आणि मुख्यमंत्री आणि केंद्रात अनेक महत्त्वाची खाते त्यांनी सांभाळलेले आले आहेत.
आणि त्यांचा प्रदीर्घ राजकीय प्रवास आणि त्यांचा अनुभव हा फार मोठा असल्यामुळे त्यांचा तो तिथे हक्क बनतो तिथं जाण्याचा. परंतु माननीय सुमित्रादेवी पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पार्थ पवार यांना बाकी त्या वरिष्ठ सभागृहामध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. तर म्हणजे त्या वरिष्ठ सभागृहामध्ये आजा आणि नातू या आमने सामने बसणार आहेत. सत्ताधारी पक्षामध्ये बसतील पार्थ पवार, तर विरोधी पक्षाचे वरिष्ठ नेते म्हणून बसतील माननीय शरद पवार साहेब. तर माननीय शरद पवार साहेबांचा आजार हा जगजाहीर आहे आणि ते आता त्यांचा वय झालं आहे, थकलेलं आहे. वारंवार हॉस्पिटलमध्ये ते भरती देखील होत असतात. आणि या अगोदर म्हणजे ज्या वेळेला माननीय अजित पवार साहेब राष्ट्रवादी त्यांनी भाग केले, वेगळे केले आणि ते सत्ताधाऱ्यांमध्ये जाऊन सामील झाले सत्तेमध्ये, त्यावेळेला जो त्यांचा वाद झाला होता काका पुतण्यांचा, त्यावेळेला आठवतं की माननीय अजित पवार म्हणाले होते की आता तुमचं वय झालेलं आहे, तुम्ही आता आराम करा. परंतु माननीय शरद पवार म्हणाले, कोण म्हणतो मी म्हातारा झालो. तर त्यावेळेला प्रसंग असा निर्माण झाला की त्या 2 राष्ट्रवादी झाल्या आणि अधिकृत राष्ट्रवादी झाली अजित पवारांची. आणि मग या सगळ्या गोष्टी होत असताना पुढे दुर्दैवाने अजित पवार यांचे एक अत्यंत वाईट पद्धतीने त्यांचं जे निधन झालं आणि त्याच्यानंतर जी परिस्थिती निर्माण झाली आणि त्याच्यानंतर मग अर्थातच या जे पक्ष आहेत, जे राजकीय पक्ष आहेत आणि जे राज्य लेवलला आहेत ते पक्ष म्हणजे त्यांचा कोणीतरी एक मोठा नेता असतो, कोणी संस्थापक असतो, म्हणजे तोच नेता त्या पक्षाचा एक प्रकारे मालकच असतो. आणि मग त्यांच्याच घरातून काही घटना घडल्या तर त्यांच्याच घरातला व्यक्ती त्याच्या जागेवर येत असतो. की उदाहरण म्हणजे माननीय सुमित्रादेवी या अजित पवारच्या नंतर या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री झाल्या. खरं म्हणजे सुमित्रादेवी या खासदार आहेत, पण त्यांनी तिथे अजून काही राजीनामा दिला नाही. आणि आता ज्या 7 जागा रिक्त झालेल्या आहेत त्या 7 जागेपैकी एका जागेवर जाणार आहेत पार्थ पवार. अर्थात मी मागे आता म्हटल्याप्रमाणे हे वरिष्ठ सभागृहामध्ये अत्यंत दिग्गज लोक असतात, अत्यंत अभ्यास लोक असतात. त्यांच्या शहरात त्यांचं प्रचंड काम असतं, अनेक भाषावर त्यांचं कर्तृत्व असतं. आता या वरिष्ठ सभागृहामध्ये हे तरुण नेता की जो राष्ट्रवादीने तिथे पाठवण्याचा निर्णय घेतला आहे ते पार्थ पवार हे कशा पद्धतीने त्या ठिकाणी विचार मांडतात, कशा पद्धतीने त्यांची त्या ठिकाणी भाषणं करतात. अर्थात हिंदी कशा पद्धतीने त्यांचे बोलतात, हिंदी बोलण्याचा त्यांचा सराव किती आहे किंवा इंग्रजी बोलण्याचा त्यांचा सराव किती आहे हे महाराष्ट्राने अद्यापर्यंत काही महाराष्ट्राने पाहिलं नाही. परंतु ते बोलत असतील, इंग्रजी त्यांना येत असेल, हिंदी येत असेल, आपलं काय म्हणणं नाही त्याच्यावर. परंतु हे पार्थ पवार त्या सभागृहामध्ये कशा पद्धतीने महाराष्ट्राच्या विकासासाठी, शेतकऱ्यांसाठी कशा पद्धतीने प्रश्न मांडतात आणि कशा पद्धतीने आवाज उठवतात हे देखील पाहणे मनोरंजक ठरणार आहे. तर एकाच सभागृहामध्ये आजोबा आणि एकाच सभागृहामध्ये नातू हे देखील आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. अर्थात पवार कुटुंबियांची पावरच इतकी मोठी आहे की सत्ताधाऱ्यामध्ये पण तेच प्रमुख राहणार आहेत आणि विरोधी पक्षामध्ये देखील त्यांचेच पवार कुटुंबातलीच माणसं राहणार आहेत. परंतु या ठिकाणी बाकी जे अजित पवार साहेबांच्या दुर्दैवी निधनाच्या नंतर ताबडतोबीने जे एकीकरणाची भाषा सुरू झाली होती शरद पवार साहेबांच्या माणसांकडून की त्या एकीकरणाच्या नंतर काय कोणाचं नुकसान होईल आणि कोणाचा फायदा होईल हे बाकी जाणणारे आहेत. सुमित्रादेवी पवार त्या देखील राजकारणातून लहानच्या मोठ्या झाल्या आहेत आणि त्यांनी सर्व गोष्टीचा विचार करता त्या एकीकरणाला शांत राहून एकीकरणाला त्यांनी पूर्ण जुगारून दिलं. कारण एकीकरण झालं तर एकीकरणाच्या माध्यमातून नेते होतील शरद पवार आणि शरद पवारच्या नंतर त्यांचीच वारस म्हणजे सुप्रिया सुळे या पक्षाच्या प्रमुख होतील आणि मग एकीकरण झालं तर त्या दिल्लीमध्ये सुप्रिया सुळे मग मंत्री होतील आणि महाराष्ट्रामध्ये रोहित पवार हे मंत्री होतील आणि मग त्यांच्या आपल्या मुलांचं काय, तर कुठलीही आई आपल्या मुलाचं नुकसान करणार नाही. शेवटी पोटचा मुलगा किंवा मुलगी त्यांच्याकडेच हे लोक पाहणार किती घराण्याचं ऐक्य असलं तरी. आणि म्हणून
सुमित्रा देवी यांनी अत्यंत शांत राहून, आणि भाजपचं त्यांना प्रचंड पाठिंबा आहे, चाणक्य मोठे मोठे तिथे सल्ला द्यायला बसलेले आहे, पण त्यांनी निर्णय घेतला की हे एकीकरण काय होणार नाही, आणि त्यांनी बाकी आपल्या मुलाची वर्णी त्या ठिकाणी लावलेली आहे. अर्थात हे वरिष्ठ सभागृह आहे. या वरिष्ठ सभागृहामध्ये मी म्हटल्याप्रमाणे अत्यंत स्वच्छ चारित्र्याचे आणि अत्यंत बुद्धिमान आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचा अवीट मोठं काम असणारी व्यक्ती त्या ठिकाणी पाठवली जाते. परंतु आजकाल एक राजकारणाची गरज म्हणून आता बाकी अलीकडल्या काळात त्या ठिकाणी राजकारणाची गरज म्हणून तेवढं काही पाहिलं जात नाही आणि कोणालाही त्या ठिकाणी पाठवलं जातं, हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि म्हणून या ठिकाणी खरं म्हणजे पार्थ पवार यांच्या संदर्भामध्ये पुण्यामध्ये कोंढवा या ठिकाणी असणारी 40 एकर जमीन, या 40 एकर जमीन आता असं रंगवलं जात आहे, असं म्हटलं जात आहे की अधिकाऱ्यांनीच पुढाकार घेऊन पार्थ पवार यांच्या कंपनीचे नाव ती जमीन केली, अशा पद्धतीचं चित्र दाखवलं जात आहे. परंतु पार्थ पवारांचं बाकी या जमीन घोटाळ्यामध्ये नाव आहे, ती केस चालू आहे पुढे मागे. आता ही पवार मंडळींची पॉवर मोठी आहे आणि अनेकदा मोठ्यांना सगळ्या गोष्टीनंतर त्यांना क्लीन चिट मिळते. पार्थ पवारांना देखील क्लीन चिट मिळेल, परंतु बाकी अंजनी दमानी असतील किंवा ते अशी जी मंडळी आहेत की जी या गोष्टीमध्ये माहितीच्या अधिकाराखाली काही काम करणारी जी मंडळी आहेत, ती मंडळी बाकी या पार्थ पवारच्या संदर्भामध्ये सातत्याने आवाज उठवताना दिसत आहेत. परंतु सध्या चित्र असं निर्माण झालं आहे की लोक म्हणजे या निवडणुकीमध्ये राज्यसभेमध्ये म्हणजे वरिष्ठ सभागृहामध्ये बाकी आजोबा आणि नातू हे आमनेसामने बसणार आहे. आणि पवारांची पॉवर किती आहे की या पवारांच्या पॉवर पुढे लोकशाही नतमस्तक होते, हे अनेकदा सिद्ध झालेलं आहे. आणि म्हणून सुमित्रा देवींचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस, सुमित्रा देवींचे वारस असतील पार्थ पवार, जय पवार, आणि माननीय शरद पवारांचे वारसदार असतील सुप्रिया सुळे, तर ही घराणी सतत चालू राहणार आहे. आणि या मोठ्या मोठ्या घराण्यांच्या पुढे लोकशाही नतमस्तक होती. हेच या जरी किती फुले शाहू आंबेडकर विचारधारा आणि लोकशाही गोष्टी जरी बोलत असतील तरी देखील ही एक प्रकारच्या जे पक्ष असतील हे पक्ष बाकी मालकी हक्काचेच असतात, हेच यावरून सिद्ध होतं. आणि म्हणजे त्यांचेच वारस त्या पदावर येत राहणार, हेच यापुढे देखील होत राहील. तेव्हा बंधू आणि भगिनींनो, मी असे व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर येत असतो, तरी आपण माझ्या माधव गायकवाड राजकारण आणि समाजकारण या माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, आपण पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर, आणि माझ्या व्हिडिओला आपण लाईक करा व इतरांना देखील हा व्हिडिओ पाठवा. व आपल्याला काय वाटतं या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आपण कमेंट्स बॉक्समध्ये निश्चित लिहा. माननीय शरद पवार साहेब असतील, माननीय पार्थ पवार असतील किंवा सुमित्रा देवी किंवा एकंदरीत महाराष्ट्रातून जाणाऱ्या राज्यसभेचे उमेदवार या संदर्भामध्ये आपल्याला काय वाटतं निश्चितपणे कमेंट्स बॉक्समध्ये आपण लिहा. धन्यवाद.